नमस्कार, मी वर्षा होते. आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज. पाहूया ठळक घडामोडी. ख्रिश्चन कायदेशीर संघटना पुणेच्या वतीने सर्व नवनिर्वाचित नोटरी यांचे संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्व नोटरींनी समाज हिताचं काम करावं असे ॲडव्होकेट दळवी हे म्हणाले. ख्रिश्चन वकील संघटना किती महत्त्वाची आहे हे त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. या विश्वत काम करणाऱ्यांचे वकील आणि त्यांची कर्तव्यदक्षता बघून मला खरोखर अभिमान वाटतो. त्यांनी समाजात न्याय आणि समतेसाठी किती मेहनत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारतीय जनमत टीव्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कळवा. जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन लीगल असोसिएशनच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील बहुसंख्येने म्हणजे 18 भारत सरकारनं ज्यांना पब्लिक नोटरी म्हणून नियुक्ती केलेलं आहे, अशा सर्व पब्लिक नोटरींचं आमच्या CLA पुणे शाखेच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत केलेलं आहे आणि मोमेंट देऊन त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं, पब्लिक नोटरीनुसार पब्लिकांची सेवा करावी, त्याचप्रमाणे आपल्या समाजाची सेवा करावी व समाजासाठी जे काही चांगल्यातलं चांगलं देता येईल ते त्यांनी करावं अशी आम्ही त्यांना CLA तर्फे विनंती करीत आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन लीगल असोसिएशनच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील बहुसंख्येने म्हणजे 18 भारत सरकारनं ज्यांना पब्लिक नोटरी म्हणून नियुक्ती केलेलं आहे, अशा सर्व पब्लिक नोटरींचं आमच्या CLA पुणे शाखेच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत केलेलं आहे आणि मोमेंट देऊन त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं, पब्लिक नोटरीनुसार पब्लिकांची सेवा करावी, त्याचप्रमाणे आपल्या समाजाची सेवा करावी व समाजासाठी जे काही चांगल्यातलं चांगलं देता येईल ते त्यांनी करावं अशी आम्ही त्यांना CLA तर्फे विनंती करीत आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आजचा दिवस आम्ही CLA तर्फे इथे आज एकत्रित झालेलो आहोत. आम्हाला खरं आनंद व कौतुक वाटत आहे की आज आम्ही ख्रिस्ती 13 भाऊ आणि भगिनी 18 यांचं सत्कार जे महाराष्ट्र सरकारने त्यांना, दिल्लीच्या सरकारने, महाराष्ट्र आपला युनियन ऑफ इंडियाने त्यांना नोटरीचे हे पद बहाल करून आज त्यांचा ह्या हॉलमध्ये आम्ही सत्कार घेतलेला आहे. आणि CLA तर्फे आज आम्ही त्यांना हे देखील दिलेलं आहे, मोमेंटो दिलेला आहे. आणि आजचा हा कार्यक्रम खरंच यशस्वी झालेला आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर म्हणजे आमचे CLAचे अध्यक्ष बाजीराव दळवी व जॉन रोझारिओ व जोसेफ फर्नांडिस व आजच्या इतर सर्व कार्यक्रम आपले ॲडव्होकेट सुभाष बोर्डे. आम्हाला खरोखर आनंद वाटत आहे पुन्हा एक बार की इतके आकड्याने आमचे नोटरी झालेले आहेत. आम्ही त्यांना त्यांच्यावर कौतुकाची थाप देतो व त्यांनी असेच पुढे जावं आणि CLAचं हे देखील नाव व आमचं कार्य हे पुढे नेण्यात त्यांनी अधिक मार्गदर्शन हे करावं. या सर्व ह्याबद्दल आम्ही प्रत्येकाचं परत एकदा कौतुक व स्वागत करतो. 25, 26, 27, 28. Everybody knows about it. But 25, though it has been given as a protection, but we are called to patron saint, and that why it called patron. Patron म्हणजे आश्रयदाता, मराठी आश्रयदाता. त्याने काय तर असं काय केलं की तो आपला आश्रयदाता बनला, मार्गदर्शक बनला. कोण आहे, कोणाला आठवते का? नाही आठवत कोणाला? त्याचं नाव आहे सेंट थॉमस मोर. सेंट थॉमस मोर हे चान्सलर होते जेव्हा किंग हेनरी 8 यांच्या दरबारात. फार मोठं पद होतं. राजाने काय ते वेगळं करायला सुरुवात केली. वेन किंग स्टार्टेड हिज ओन वे ऑफ थिंकिंग, ही रिफ्यूज. ही इज रिनाउंड फॉर हिज इंटेग्रिटी, डीप फेथ, and he refused to approve Henry divorce and break with the Catholic Church, which ultimately led to him martyrdom. He preferred to die rather than say yes to king. म्हणून आपण एज अ वकील म्हणून आपल्या सत्सद बुद्धीला आपण गहाण ठेवता कामा नये. बिकॉज ऑफ दिस डेडिकेशन टू जस्टिस, लॉ अँड कॉन्शियस, you are declared the patron saint of lawyers, statements,
politicians, including civil lawyers, and he was canonized, but declared saint in the year 1935.